एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुलुंडमध्ये रविवारी तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। जुन्या वादातून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर हल्ला करताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती देखील समोर येते। हल्ला करणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। सुलतान मलिक आणि महिपाल सिंह या दोघांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना 25 मार्च पर्यंत कोठडी ठोठावण्यात आली आहे। हल्लेखोरांचं राजकीय कनेक्शन असल्याची माहिती देखील समोर येते। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात पालिकेचा महत्त्वाचा निर्णय आहे। शहरातील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएल बस प्रवासात सूट देण्यात, बसच्या तिकिटांमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय देण्यात आलाय। ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन प्रवास आता सुखकर होणार आहे। पुणे पालिकेच्या बजेटमध्ये ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा आता राबवण्यात आल्या आहेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी देण्यात आली आहे। अजित पवारांविषयी टीका केल्यानं समर्थकांकडून धमकी देण्यात आल्याची माहिती आता समोर येते। तर फोनवरून लक्ष्मण हाकेंना शिवीगाळ देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर येते। तर अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण, या प्रकरणात निकाल आता पत्रात पोलीस अधीक्षक तुषार दोषींवर कारवाईचे आदेश देण्यात आले। दोषींवर अद्याप कारवाई का नाही असा सवाल आता करण्यात येतो। अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरेंचा हा सवाल आहे। डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली ह्या गुन्ह्याचा तपास व्हावा म्हणून क्राईम डीसीपी तुषार जोशी हे या गुन्ह्याचा किंवा हत्याकांडाच्या तपासामध्ये निगराणी करत होते। तुषार जोशी सारख्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतं म्हणून काळ सुकवतो आणि म्हणून तुषार जोशीची ही नंतरची कारनामे जी महिलांच्या बाबतीतली आहेत त्या बाबतीत महिलांना न्याय देण्यात हा अधिकारी जाणीवपूर्वक कुचराई करतो। त्यामुळे या तुषार जोशीवरती पण त्यावेळी कारवाई करावी आणि अश्विनी बिंद्रे हत्याकांडातल्या रखडलेल्या बाबी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पूर्ण कराव्या हीच या माध्यमातून माझी विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।